काय ठरवलं होतं आणि काय होऊन बसलंय. सुभेदारांची सून होणार होती, सगळी प्रॉपर्टी खिशात घालणार होते, पण नाही, त्या सायलीने तिथे येऊन सगळं सत्यानाश केलं. एकतर हा नागोबा मला जिवंत नाही सोडणार, त्यातून त्याला माझी थोडी दया आली जरी ना तरी महिपत माझे इतके तुकडे करेल की कोणालाच मी सापडणार नाही. त्यापेक्षा पळून गेले ना तर निदान जिवंत तरी राहीन मी. मला वाटलं होतं सायली लग्नात आली जरी ना तरी म्हातारी आणि कल्पना तिला गप्प बसवती, पण नाही, या अर्ध्या मेंदूच्या प्रतिमासमोर सगळ्यांची बोलती बंद होते. सुभेदारांमध्ये ना फक्त आणि फक्त अश्विन आहे जो मला थोडी तरी सहानुभूती दाखवतो, त्याचा तरी काही उपयोग आहे म्हणा. खरं तर तुला हा प्रश्न विचारण्याची मला हिंमत होत नाहीये, पण तरी कशी आहेस तू? मला माहितीये तुझं दुःख कोणी हलकं करू शकणार नाही आणि दादा खरंच खूप चुकीचा वागलाय. हवं तर त्याच्या वतीने मी सॉरी म्हणतो. रिया, उपयोग काय? आपण करून घेऊ तसा होऊच शकतो की.